काल नगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठी वाताहत जी आहे, ती शेतकऱ्यांची झालेली आहे. अक्षरशः आपण बघतो, की ही गोठ्यामध्ये जनावरे जी आहेत, ती बांधली होती. तर ती जनावरे जी आहे 4 ते 5 जनावरे जे आहे, तर ते मृत्यू पडलेले आहे. हे भयावह चित्र जे आहे, ते आपल्याला बघायला मिळत आहे. अक्षरशः गोठाच जो आहे तो वाहून गेलेला आहे. त्यामध्ये जनावरे देखील काही वाहून गेलेले आहेत. तर ह्या संदर्भात बोलण्यासाठी जे इथले शेतकरी आहेत, तर ते आपल्यासोबत आहेत. काय चित्र होतं सगळं काल एकंदरीत काय? एकाएकी ढगफुटी झाली. एकाएकी ढगफुटी झाली. आम्हाला इकडे सुद्धा येता आणि आमचे मालक वर पत्र्यावर चढले. पत्र्यावरून परत चिचवर चढले. म्हणजे लय नुकसान झाली आमचं. म्हणजे 15-20 गाया अशा गेल्या वाहून. शेळ्या 20 शेळ्या वाहून गेल्या. हे गुरं सगळे मेले. काही घरातलं सगळं बिराड गेलं. आम्हाला धान्य गेलं. आम्हाला रच्च्या धरून जेवायला अन्न नाही का हो. काही खायला घराचं काहीच राहिलेलं नाही. हं. लय नुकसान झाली आमची. एक गोठा अख्खा गेला. मोकळा गोठा सगळं गायांचा वाहून गेला. डोळ्यासमोर सगळं सगळं दिसतंय डोळ्यासमोर. आम्हाला काही सुद्धा सुचना. राज्य धरून आम्हाला काही सुद्धा नाही. काय त्यावेळेस अचानक पाणी आलं तुमची काय सगळी अचानक पाणी आलं. आम्हाला काही सुचना कुठं पुढं जावं. आणि मुलगा आणि मी घाई वर पळालो, वर चढलो. हे इकडे त्या बादल्या ते गोळा करत होते. तिथून इथवर यांना यायना मग हे वरची चोर चढली. काय पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला? पहिल्यांदाच एवढा झाला. मला कळत असं पाऊसच नव्हता इतका. पाणीच नाही आलं कधीच. त्याच्यामुळे इथं घरी बांधलेले आणि गोठा बी होता. तर ते मग सगळंच गोठ्याचं बरखास्तच झालंय. सगळं 5-25 लाखाची नुकसान झाले आमचे. आजूबाजूला सगळंच हे झालं. आजूबाजू सगळंच गेलं. वावरं सगळंच वावरलं. नदीच वावरातून पडली. परत घरातलं माल तर धान्य सगळं पिठाकुठं सगळं मातीत गेलंय. मग चिखलात पाणी फुलघर भरलं. घरात काहीच भांड नाही राहिलं. पीठ सुद्धा नाही. आज भाकर करून खायला सुद्धा असं काहीच नाही राहिलं अख्खं. एकाच काल चारा आणला होता. तेवढा चारा वाहून गेला पावसाने. पाणीच नाही आलं सगळं. चारा टाकायला नाही गायांना आता बी. तर निश्चितच आपण बघतो, की त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे अक्षरशः डोळ्यात अश्रू आहेत आणि आजूबाजूच्या शेती असेल, फळबागा असेल, जनावरे असतील किंवा गोठा असेल, कांदा असेल, या सगळ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका जो आहे तो बसलेला आहे. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, वाळकी, अहिल्यानगर.